नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मुंबई हायकोर्ट भरतीच्या संदर्भात लक्षात घ्या मित्रांनो, आता याचे हॉल तिकीट जे आहे तर ते आलेले. तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवर गेले तर तुम्हाला बघा हॉल तिकीट संदर्भात इथं लिंक दिसणार आहे आणि त्याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही तर बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन आयडी, डेट ऑफ बर्थ टाकायचंय आणि डायरेक्टली तुम्हाला तुमचं हॉल तिकीट जे आहे तर ते डाउनलोड होऊन जाणार आहे. आणि याच हॉल तिकीटमध्ये बऱ्याच काही सूचना दिलेल्या आहेत आणि महत्वाची सूचना ती म्हणजे OMR शीट भरण्यासंदर्भात. लक्षात घ्या, ही परीक्षा ऑफलाईन आहे. याच्यामध्ये जर तुम्ही चुकीची OMR शीट भरली तर तुमचं नुकसान होऊ शकतं आणि तुम्ही स्पर्धेतून आउट होऊ शकतात. म्हणून तुम्हाला बरोबर अशी OMR शीट जी आहे तर ती भरायची आहे. आपल्या 26 एप्रिल 2026 ला होणाऱ्या परीक्षेसाठी आजचं हे सेशन तुमच्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचंय. बघा, जर तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलं असेल तर अशा पद्धतीने हॉल तिकीट आलं असेल. हॉल तिकीटवर तुमचा फोटो आहे का हे एकदा चेक करून घ्या आणि साईन आहे का हे एकदा तुम्ही चेक करून घेतलं पाहिजे. ओके, पुढे इथं तुमचा एक सीट नंबर येणार आहे आणि त्या सीट नंबरवर तुम्हाला बसायचंय. हा रजिस्ट्रेशन आयडी येणार आहे, तुमचं इथं पूर्ण नाव येणार आहे, तुमची डेट ऑफ बर्थ, कॉन्टॅक्ट नंबर, या सगळ्या गोष्टी इथं चेक करून घेणे. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे काय की तुम्हाला तुमचं एक्झामचं सेंटर कोणतं आहे ते इथं कळणार आहे. त्याच्यानंतर कधीही तुम्हाला जायचंय ते 2:30 शार्प जायचंय आणि तुमचा 3:30 ते 4 एवढा पेपर जो आहे तो 30 मिनिटांचा होणार आहे 26 एप्रिल 2026 ला. तर हे हॉल तिकीटवरील माहिती. त्याच्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. कॅन्डिडेटसाठी काही इन्स्ट्रक्शन जे आहेत तर ते दिलेले, ते मी तुम्हाला 1 बाय 1 करून जे आहेत तर ते सर्व सांगतो. मुंबई हायकोर्टासाठी रिव्हिजन सिरीज मित्रांनो आपले युट्यूब चॅनलवर अवेलेबल झालेली आहे. तुमच्यासाठी फार महत्वाचं असणार आहे. गणित बुद्धिमत्ता 40 मार्क आहेत, ऑलरेडी कव्हर केलेले 9 ते 12 3 तास मध्ये संपूर्ण विषयाची तुमची तयारी करून घेतली किरण पाटील सरांनी. ते व्हिडिओ नक्की पहा. विजय शेळके सरांनी 2 तासात मराठीचे एक चांगले सेशन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आज 21 तारखेला 5 ते 7 संगणकाचं आहे, 23 तारखेला 4 ते 6 इंग्रजी आहे, 24 ला 12 ते 3 जीके आहे आणि 25 ला 8 ते 11 चालू घडामोडी असं सेशन जे आहेत तर ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. मित्रांनो, हे सगळे सेशन युट्यूबला मोफत आहेत आणि महाराष्ट्रातील तज्ञ फॅकल्टीद्वारे तुम्हाला इथं शिकवलं जाणार आहे. म्हणून तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत. बघा, आता एक लक्षात घ्या की एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला काही गोष्टी चालणार नाही. एकतर म्हणजे काय, मोबाईल फोन चालणार नाही, ब्लूटूथ उपकरण चालणार नाही, कॅमेरा चालणार नाही, स्मार्ट वॉच, डिजिटल वॉच, पेजर यांच्यापैकी कुठलीही गोष्ट तिथं मनाई आहे. लक्षात घ्या. आता OMR शीट भरताना लक्षात घ्या की कुठलाही एक प्रश्न असेल त्याच्यासाठी एकदाच गोल करायचे फक्त. समजा तुम्हाला बी वाटतंय तर बी गोल करायचं आहे आणि याच्यासाठी ब्लॅक पेन वापरायचं आहे. ब्लॅक पेन, कोणता पेन वापरायचा आहे? ब्लॅक बॉल पेन. ब्ल्यू पेन चालणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. ब्लॅक बॉल पेन जो आहे तर तो तुम्हाला यूज करायचा आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही येतंय तर तुम्ही चारीच्या चारी जे आहे तर ते ब्लँक ठेवू शकतात, पण माझं असं मत राहील निगेटिव्ह नाही म्हणून काहीतरी एक टिक करूनच आली पाहिजे. पण मुलं काय चुकी करतात माहितीये का? एकापेक्षा जास्त गोल करतात. एकापेक्षा जास्त गोल करतात, सगळ्यात मोठी चुकी. त्यांना आठवतो की अरे ह्या प्रश्नाचं उत्तर हे होतं, मग हे पण करून देतो, काय सांगताय तो दोघीचे दोघी होऊन जातील. अरे मित्रांनो, काहीच होणार नाही तुमचं. हे अर्धवट गोल चालणार नाही. काही विद्यार्थी वर करतात किंवा असं करतात, काही काहींना माहितीच नाही OMR शीट भरायची, ते असं करतात. ते असं नाही करावं लागत, ते पूर्ण गोल जे आहे तर ते भरावं लागतं. पुढचं बरेच उमेदवार करतात बरं का अशी चुकी, खूप उमेदवार करतात, मी पाहिलंय. म्हणजे बरेच माझे मित्र आहेत ते असे करतात बऱ्यापैकी. ज्या एक्झामला निगेटिव्ह मार्किंग नसते ना तिथं ही चूक प्रकर्षाने जाणवते. OMR शीट ही मोठी असते. फॉर एक्झाम्पल OMR शीट ही 100 प्रश्नांची आहे, पण शिपाईला फक्त 30 प्रश्न आहेत. फक्त 30 प्रश्नांची OMR बनत नाही, OMR पूर्ण असते. मग याच्यापैकी फक्त 1 ते 30 एवढे सिलेक्ट करायचे आहेत. काय होतं, मुलं काय करतात, बऱ्याच उमेदवारांचा अभ्यास नसतो किंवा त्यांना शेवटच्या क्षणी वेळ संपून जातो, सगळंच करायचं राहतं. मग 30, 31, 32 सगळ्यांना काहीतरी 1A, B, B, C, C सगळं करून करून मोकळ होतात. अरे पण 31चा प्रश्न नाही ना, तो एक चुकी करू नका, नाही तर ते केलं तर तरी तुमचं OMR शीट ते रिजेक्ट करून टाकतील. त्यांना असं वाटेल काहीतरी फ्रॉड वगैरे आहे का काय, आणि न्यायालयाच्या बाबतीत खूप कडक चेक होतात या गोष्टी. तर उमेदवारांनी जेवढे प्रश्न आहेत, फॉर एक्झाम्पल शिपाईचे 30 प्रश्न असतील तर तेवढेच, म्हणजे जेवढी प्रश्न संख्या आहे, समजा ड्रायव्हरची 20 असतील तर 20च घ्या. उगाच जास्त प्रश्न सॉल्व्ह करू नका जेवढे नाही येत अस्तित्वात, आणि त्या तो पण OMR शीट भरताय तुम्ही, असं करू नका. प्रश्नांची मर्यादा लक्षात घ्या. याच्यामध्ये बरेच उमेदवार करता बरं का काम. परीक्षा झाली, काय करायचंय, OMR शीटचे 2 भाग करायचे. जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत वेगळं करू नका, कारण की ती कार्बन लेस असते, म्हणजे
त्याच्या खाली लिहिलं तर ते मागच्या बाजूला तसं तसं छापून येतं. याच्यासाठी काय करायचं तुम्हाला, परीक्षा संपेपर्यंत काही ते OMR ला हात लावू नका आणि जे काय असेल तुमचं पर्यवेक्षक सुपरवायझर सांगेलच तुम्हाला. 2 पार्ट असतील, एक पार्ट तो जो सुपरवायझर असेल तो घेऊन जाईल. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका जी आहे आणि तुम्हाला एक OMR मिळते, OMR ची कॉपी मिळते. OMR आणि प्रश्नपत्रिका या दोन्ही तुम्ही घरी घेऊन जाऊ शकतात. सांभाळून ठेवा बरं का. OMR ही लागते, नंतर ही लागते, ही सांभाळून ठेवणं हे फार गरजेचं आहे. प्रश्नपत्रिका नाही सांभाळून ठेवली तरी चालेल, त्याचा काही इश्यू नाही आहे. पण OMR ही जी शीट आहे तर ही तुम्ही व्यवस्थित सांभाळून इथं ठेवली पाहिजे, हे लक्षात घ्या. तर हे एक महत्वपूर्ण बदल जे आहेत तर ते 3 महत्वपूर्ण बदल सांगितले. एकापेक्षा जास्त गोल करू नका, जेवढी प्रश्न संख्या आहे तेवढीच द्या. OMR शीट नंतर वेगळ्या करायच्या आहेत परीक्षा झाल्यानंतर, ते तुम्ही लक्षात घ्या. बघा, मराठीचं सेशन झालेलं आहे, गणित बुद्धिमत्तेचं सेशन झालेलं आहे, संगणकाचं सेशन आज होणार आहे. हे सगळे सेशन जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने पाहिले तर माझा नक्की विश्वास आहे की तुमचा जो स्कोर आहे तर तो बूस्ट नक्की होणार आहे. म्हणून ते सगळे सेशन जे आहे व्यवस्थित पद्धतीने बघा. हे सगळे इन्स्ट्रक्शन होते इंग्रजीमध्ये, हेच मी तुम्हाला सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला. हायकोर्ट संदर्भात तुम्ही पाहिलं असेल, आपण पहिल्या दिवसापासून जाहिरात आल्यापासून तर आतापर्यंत नेहमी तुमच्या सोबत होतो. सर्व प्रश्न आपण हँडल केले. इवन दो बरेच उमेदवारांची नावं नव्हते, ते नावं आणण्यासाठी आपण प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी केल्या आणि तुम्हाला वाटलं की आपण एक व्यवस्थित पद्धतीने काम केलेलं आहे, तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करत चला. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.